तर बघा, घरामध्येच असे छान असे मोमोज तयार होतील असं मला वाटलं पण नव्हतं. तर बघा, छान असे मोमोज घरामध्येच मी बनवले होते आणि मी पहिल्यांदाच ट्राय केले होते, तरीही खूप छान असे झाले होते. त्यासाठी बघा, एक वाटीभर एवढा मैदा घेतला. त्याच्यामध्ये भरपूर असा ओवा हाताने चुरडूनच टाकला आणि त्याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे एवढं तेल टाकलं आणि आपण जशी घट्ट कणिक चपातीसाठी मळतो ना, तशीच मळून घेतली. आणि एक 5 मिनिटासाठी मुरण्यासाठी ती झाकून ठेवली आणि त्यानंतर बघा, मोदक पात्राला असं तेल लावून घेतलं आणि ह्या मोदक पात्रातच आपल्याला हे मोमोज उकडून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, पोळपट भरून एवढी चपाती लाटून घेतली आणि वाटीने अशा छोट्या-छोट्या लाटिंब्या तयार करून घेतल्या आणि त्याच्यावर ही व्हेज मोमोजसाठी केलेली भाजी म्हणजे कोबीची भाजी त्याच्यावर अशी ठेवली आणि आपण जशी सागरवेणी घालतो ना, तशीच याच्या अशा कळ्या पाडून घेतल्या आणि छान असे मोमोज केले. आणि तुम्ही याचे आपण जसे मोदक तयार करतो ना, तसेही याचे मोदक आपण तयार करू शकतो. तर बघा, मुलांना आता सकाळची शाळा किंवा सुट्ट्या लागल्या असतील, तर त्यांना अशा प्रकारचे मोमोज एकदा नक्की करून खायला द्या. तर बघा, अशा प्रकारे सर्व मोमोज करून झाल्यानंतर कढईमध्ये पाणी टाकून असे मोमोज उकडून घेतले आणि टोमॅटो सॉसबरोबर तुम्ही हे मुलांना खाऊ घालू शकता. महिन्यातून असं एकदा तरी काहीतरी वेगळं केलं तर मुलंही खुश होतील आणि आपणही काहीतरी नवीन केल्याचं समाधान मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.